श्री स्वामी समर्थ मंडळी, पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये। घरात लहान लेकरू म्हटलं की दिवसातून 4 ते 5 वेळा त्याला काही ना काही खायला करून द्यावं लागतं। कधी दूध गरम करायचं असतं, कधी मॅगी, तर कधी अंडी उकडून घ्यावी लागतात। पण प्रत्येक वेळी किचनमध्ये गॅसवर जायचा कंटाळा येतो, विशेष जेव्हा आपण थकलेला असतो तेव्हा। म्हणूनच मी ही आगारोची रिगन्सी मल्टी कुक कॅटल वापरते। ही केवळ चहा कॉफीसाठी नाही तर मिनी किचनच आहे बघा, असं समजा। चला तर मग आता आपण याचे एक एक भाग सविस्तर पाहूया। बॉक्स उघडल्याबरोबर सगळ्यात आधी आपल्याला दिसतं ते म्हणजे हे काचेचं मजबूत झाकण। या पारदर्शक झाकणामुळे आतलं अन्न किती शिजलं हे आपल्याला बाहेरूनच स्पष्ट दिसतं। त्यानंतर येतो हा स्टेनलेस स्टीलचा स्टीमर, जो दर्जेदार क्वालिटीचा आहे। यामध्ये आपण भाज्या किंवा कडधान्य वापरू शकतो। यासोबत आपल्याला मिळते हे अंड्याची ट्रे किंवा प्लेट, ज्यामध्ये तुम्ही एकाच वेळी अंडी व्यवस्थित ठेवून उकडू शकतात। यामध्ये तुम्ही बटाटे पण उकडू शकता। तसेच यामध्ये येतो एक प्लास्टिकचा बाउल, यामध्ये तुम्ही ढोकळा वापरू शकता। नंतर येते एक स्टेनलेस स्टीलची जाळी, आणि ही मुख्य म्हणजे ही कॅटल बघा, किती मस्त सुंदर सी ग्रीन कलर आहे। दिसायला इतकी रॉयल आणि आकर्षक आहे की तुमच्या किचनच्या ओटावर ठेवली तर किचनची शोभा वाढवेल। ही कॅटल 1.2 लिटर क्षमतेची आहे, त्यामुळे एकाच वेळी तुम्ही 3 ते 4 लोकांसाठी आरामात काहीही बनवू शकता। ही केवळ चहा कॉफीसाठी नाही तर हे तुमचं एक छोटं मिनी किचनच आहे बघा। यामध्ये एक कार्ड पण येतं, त्यावरून आपण कॅटली विषयीची सगळी माहिती घेऊ शकतो। या कॅटलीमध्ये आपल्याला तापमान नियंत्रण करण्याचे बटन मिळते, ज्यामुळे आपण आपल्या गरजेनुसार उष्णता कमी जास्त करू शकतो। याची आतली मांडणी पूर्णपणे गंजरोधक पोलादाची आहे, ज्यामुळे ही वापरायला एकदम सुरक्षित आणि स्वच्छ करायला सोपी आहे। 1.2 लिटरची क्षमता असल्यामुळे एका वेळी 3 ते 4 लोकांसाठी काहीही बनवणं सोपं जातं। आता मी तुम्हाला या कॅटलीचा वापर करून दाखवते। तर सर्वात पहिल्यांदा यामध्ये मी मॅगी करायला घेतलेली आहे। कॅटलीमध्ये 1.5 ग्लास पाणी घातलेले आहे बघा। झाकण ठेवलं की अगदी काही सेकंदात पाण्याला उकळी आलेली बघा, किती पटकन अशी। नंतर यामध्ये मॅगी टाकायची, मसाला टाकायचा, आणि याचं आपल्याला काय करायचं, एकदा मिक्स करून घ्यायचं आणि झाकून आपल्याला ही मॅगी शिजून घ्यायची बघा। या कॅटलीमध्ये मॅगीनं गॅसपेक्षाही लवकर शिजते बघा, आणि जास्त आपला वेळ पण जात नाही बघा। किती मस्त अशी आपली ही मॅगी शिजलेली आहे, तुम्हाला मी दाखवते बघा। अगदी नरम सुद्धा अशी ही फक्त 1 ते 2 मिनिटात मॅगी शिजलेली आहे, अगदी मस्त अशी। मॅगीत नाही तर यामध्ये आपण भरपूर सारे पदार्थ करू शकतो बघा। इथं मी अंडी वाफवायचा रॅक घेतलेला आहे, तर आम्ही काय अंडी खात नसल्यामुळे इथं मी बटाटे तुम्हाला उकडून दाखवते बघा यामध्ये। तर इथं मी छोटे छोटे अंडे उडाले बटाटे घेतलेले ते यामध्ये ठेवले, आणि इकडे कॅटलीमध्ये पाणी पण गरम व्हायला ठेवलं। तर इथं मी स्टीमर घेतलेले, स्टीमरमध्ये इथं मी मोदक तुम्हाला वापरून दाखवते बघा। तुम्ही यामध्ये कडधान्य, मोमोज, भरपूर सारे पदार्थ तुम्ही यामध्ये वापरू शकतो। कोथिंबीर वडी, पालक वडी। आता काय झालंय, इथं पाणी गरम झाले बघा। खाली मी इथं अंडी उकडायचे हे ठेवले स्टँड, आणि वरी स्टीमरमध्ये मी मोदक वाफवायला ठेवलेत बघा। किती मस्त आपले दोन्हीही एकदाच आपले वाफलेले आहेत बघा, बटाटे पण आणि मोदक पण। तर आता इथं मी प्लास्टिकच्या बाउलमध्ये तुम्हाला मी ढोकळा वापरून दाखवते बघा। तर इथं मी ढोकळ्याचं बॅटर केलेलं आहे, तुम्ही यामध्ये रवा किंवा बेसन पिठाचा ढोकळा वापरू शकता बघा। इथं मी बेसन पिठाचा केलेला आहे। खाली स्टेनलेस स्टीलची जाळी ठेवायची। आता इथं ढोकळ्याच्या बॅटरमध्ये थोडासा खाण्याचा सोडा टाकलाय मी, पाणी टाकले, थोडंसं मिक्स करून घ्यायचं। ही प्रोसेस न पाणी गरम झाल्यावरच करायची, म्हणजे लवकर असा ही आपला ढोकळा फुगतो। तर इथं मी प्लास्टिकच्या बाउलमध्ये आपलं हे बॅटर टाकलेलं आहे बघा। लगेच काय करूया, आता आपण कॅटलमध्ये ठेवून देऊया। यावर झाकण लावायचं, आणि ढोकळा वापायला पण जास्त काय टाइम लागत नाही त्यामध्ये। तर बसता असे आपले बटाटे पण उकडलेले आहेत बघा, तुम्ही बघू शकता समोर किती मस्त उकडलेले आहेत। या कॅटलीमुळे ना आपला भरपूर सारा वेळ वाचतो आणि लवकर यामध्ये पदार्थ तयार होतात बघा। तर मस्त असे आपले हे बटाटे उकडलेले आहेत, तर यामध्ये तुम्ही अंडे पण उकडू शकता। तर आता इथे तुम्हाला मी मोदक दाखवते, मोदक कसे झालेत। तर मस्त असे आपले ह्या कॅटलीमध्ये मोदक पण वापरून झालेले आहेत बरं। यामध्ये तुम्ही कोथिंबीर वडी असो, पालक वडी असो, भरपूर सारे पदार्थ तुम्ही यामध्ये वापरू शकता। मस्त असे बघा किती मस्त मोदक वापरलेले आहेत। तर तोपर्यंत आपला ढोकळा पण वापलेला आहे बघा, किती मस्त असा टम्म असा हे ढोकळा फुगलेला आहे बघा आपला। या कॅटलीमध्ये मस्त असा आपला हे जाळीदार ढोकळा आहे बघा, आणि अगदी याच्यातून पटकन असा निघालेला आहे बघा। खूप मस्त जाळी आलेली आहे यावर, तर तुम्ही कधीही करून खाऊ शकता, झटपट होतो। गॅस पेटवायची गरज नाही, आणि गॅस संपला तरी पण टेन्शन नाही। ही धुवायला पण खूप सोपी आहे बघा। इथं तोंड रुंद असल्यामुळे अलगत अशी आपल्याला ही कॅटली स्वच्छ करता येते, फक्त बाहेरून पाण्यानं धुवू नका। आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे या कॅटलीमध्ये ड्राय बॉईल प्रोटेक्शन आहे, म्हणजे जर चुकून आतलं पाणी संपलं तर ही कॅटली ऑटोमॅटिक बंद होते, ज्यामुळे शॉर्ट सर्किट किंवा मशीन खराब होण्याची भीती राहत नाही। तसेच ही कॅटली डबल लेअर आहे। याचा फायदा असा की आतून पाणी कितीही उकळत असलं तरी बाहेरचा भाग गरम होत नाही, त्यामुळे चुकून हात लागला तरी पोळण्याची भीती नाही, आणि तुम्ही ती सहज
हाताळू शकता. घरामध्ये लहान मुलं असली तरी सुरक्षेच्या दृष्टीने हे फीचर खूपच भारी आहे. तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये एकाच कॅटलीमध्ये मी भरपूर सारे पदार्थ केलेले आहेत. बॅचलर किंवा रूमवर राहणारी मुलं असतील किंवा प्रवासासाठी ही कॅटली खूप मस्त आहे. जर तुम्हाला ही घ्यायची असेल तर प्रोडक्ट मी वरी टॅग केलेले तुम्ही तिथून घेऊ शकता. धन्यवाद.